पंढरीनाथ भगवान की माऊलीत जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनपुत्र हनुमान, छत्रपती शिवाजी, यशवंत स्वामी महाराज की। बोलो रे भाई सब संतना की जय। ढाला 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 ढाला। साधू आणि संत जन्म द्यावाजी कलीत, मागणे ते हेची देवा, कृपा करी हो केशवा। संत दयाळ परम तया साक्षी नारायण, जनी म्हणे ऐसे साधू, तया पासी तू गोविंदो। मागणे ते हेची देवा, कृपा करी हो केशवा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचे या, त्यांच्या सुवादाने कथे बाबाजी सद्गुरु गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तक धारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहां। हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे। मुक्ताबाई नमो, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची।
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग, ज्यांचा जन्म गंगाखेड असणाऱ्या गावामध्ये झाला, ज्यांचं वय 5 वर्षाचं होतं, 5 वर्षाच्या वयामध्ये पंढरपूरला गेल्या आणि पंढरपूरच्या भगवंताची सगुण साकार मूर्ती पाहिली आणि तिथंच ज्यांनी निर्णय घेतला की आता माझे आई आणि वडील जगतामध्ये पंढरपूरचा भगवंत आणि रखुमाईच असणारी माझी आई आहे, असा निर्णय घेणाऱ्या या जगतामध्ये संताच्या बाबतीमध्ये दाशीच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या संत जनाबाई महाराजांचा मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा असणारा अभंग. विडाला विडाला अगोदर अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो आणि नुसत्या पुन्हा 11 वाजेपर्यंत गप्पा मारतो बरं का. म्हणजे पुन्हा महाराजावर शंका नसावी की महाराजांनी अभंग घेतला पण सोडवला नाही. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जनाबाई महाराज देवाला बोलत असताना म्हणतात, देवा, या कलियुगामध्ये साधूला आणि संताला जन्म दे. साधू आणि संत आणि जन्म द्यावाजी कलित. साधूला आणि संताला या कलियुगामध्ये जन्म दे. देवानं सांगितलं, हे मागणी मागत असताना दुसरी काही इच्छा आहे का? जनाबाई महाराजांनी सांगितलं, दुसरी माझी इच्छाच नाही. मागणे ते हेची देवा अन कृपा करी हो केशवा, एवढीच माझी असणारी मागणी आहे. देवानं सांगितलं, मुक्ताबाई, जनाबाई महाराज, ही मागणी मागत असताना संताच्या बाबतीमध्येच तुम्ही का मागणी मागता? जनाबाई महाराजांनी उत्तर दिलं, संत कसे आहेत तर संत दयाळ परम. संतासारखं दुसरं दयाळच कुणी जगतामध्ये नाही आणि त्याला साक्षी जर कोण असशील तर साक्षी मात्र तूच आहेस. तया साक्षी नारायण. आणि शेवटी मागणी मागत असताना शेवटच्या कडव्यामध्ये देवांनी सांगितलं, हे साधू करता नेमकं काय आहे मागणं? साधूचीच का मागणी? जनाबाई महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, जनी म्हणे ऐसे साधू. जनाबाई महाराज वर्णन करतात, असे जे साधू असतात, एखाद्या माणसाला देव जर शोधायचा म्हटलं तर देवाला शोधण्याची गरज पडत नाही. त्या माणसानं जर साधूच्या जवळ गेला तर साधूच्या जवळच देव असतो. म्हणून असणारी ही शेवटच्या चरणामध्ये असणारी मागणी मागितली, जनी म्हणे ऐसे साधू आणि तया पासी गोविंदू, मागणे ते हेची देवा अन कृपा करी हो केशवा. अभंगाचा सळसळ भावार्थ संपला. उगा आता महाराजाचाही टाइम वेस्ट करू नका आणि तुमचाही करू नका. जेवढी दक्षिणा ठरली, कळलं का? आता काय तुम्हाला ठळक बातम्या संपल्या, आता उगा मोकळ्या असणाऱ्या 11 वाजेपर्यंत बातम्या चालणार. आता विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आनंदाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर 2 असणारे सुंदर मृदंगाचारी आहेत बरं का. बस तडपदार असणारे गायनाचारी मंडळींनी सुंदर असणारी चाल म्हटली, त्यांना सुद्धा असणारे धन्यवाद.
इकून असणारे आमचे आबा असतील, तळणीकर भजनी मंडळी असतील. पलीकड गाव कोणतं आहे? दर्जी बोरगाव, गडदे महाराज, चिचखंडी आणि रती महारथी असणारी आणखी गुणीजन मंडळी. आणि आपल्या गावामध्ये सुरुवात येण्याचा योग जर कुठून आला असेल, एकदम सुरुवातीला बरं का, कुणाचीच मला ओळख नव्हती, कुणाचीच ओळख नव्हती. एकदम सुरुवातीला गावामध्ये कीर्तनला जर कोण आणला असेल तर आप्पांनी बरं का. आणि आप्पामुळं सगळ्या जणाचा असणारा भेटीचा असणारा योग आला. आणि यावर्षी संपूर्ण गावकरीच्या मंडळीच्या वतीनं हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज सारग यांनी मला फोन केला आणि सांगितलं, महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं काही हरकत नाही, भरपूर दिवसापासून असणारा योग आलेला आहे. पुण्य फळले बहुता दिसा. बस संपूर्ण गावकरी मंडळीच्या असणाऱ्या प्रेमाच्या खातर या ठिकाणी येण्याचा असणारा योग आला. विनेकरी बाबा सुंदर आहेत, मिशा सुद्धा सुंदर आहेत. अगोदर देशाची सेवा केली, पुन्हा असणारी ही विण्याची असणारी सेवा आहे. महाराज 10-10 किलोचे नातू वागवतील, शब्द ऐका, 10-10 किलोचा नातू वागवतील, पण मंदिराकडे येऊन जर कुणाला म्हणलं विना घे, अजिबात नाही. विना म्हणजे त्याला यमच वाढतो. हा, विण्याला कुणीच घेणार नाही महाराज. पण तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विडाला विडाला. खाली बसलेली माणसं म्हणतील सगळ्याला धन्यवाद दिला, आम्हीच काय पाप केलं. तुम्हाला सुद्धा धन्यवाद, कारण तुम्ही जर कीर्तन ऐकायला जर नाही आला तर आम्ही जर सारखं असं म्हणू लागलो ना, ऐकायलाच कुणी नसतील, काही त्याचा उपयोग नाही. आता इथून पुढे एक नेम बदलावा लागणार आहे. कोणता नेम? लोक मृदंगाचार्याला पैसे देतात, गायनाचार्याला देतात, चोपदारला देतात, पीटी मास्तरला देतात, महाराजांना देतात. फक्त तुम्हीच महाग राहिलात. तुम्ही सुद्धा घरातून येताना नियम करूनच यायचं. 100 रुपये नारळ जर देता असाल तर ऐकायला येताल, बरोबर? हा, त्याचं कारण एक आहे, सगळे पैसे घेऊन जातात आणि तुम्ही फक्त जेवण करून जातात, तुम्हाला काही नाही. आणि तुम्हाला जर दक्षिणा द्यायला सुरुवात जर केली तर घरी तुम्ही लेकराला सुद्धा झोपू देणार नाहीत. उठ उठ, चल कीर्तनाला. महाराज ही भूमिका आहे आणि मी तर म्हणतो हा नियम सुरूच करावा. विठाला विठाला. आपला आखणारा अखंड हरिनाम सप्ताह, वर्णन जर सप्ताहाचं करायचं म्हटलं तर अनेक दिवसापासून असणारा हा सप्ताह आपला सुरुवात आहे. आणि या सप्ताहाला कृपेचा असणारा जर आशीर्वाद कोणाचा असेल तर या ठिकाणी यशवंत स्वामी महाराजांचा असणारा आपल्या सप्ताहाला असणारा आशीर्वाद आहे. आणि कधीही सांगतो, आशीर्वाद थोर संत महात्म्यांचा असणारा आशीर्वाद सप्ताहाला असावा, तो सप्ताह कधीच बंद पडत नाही. थोर संत महात्म्यांचा असणारा आशीर्वाद आहे. आमचे आशीर्वाद दररोजच चालू आहेत. आमच्या आशीर्वादाला काय, एक जणाला मी गेल्या वर्षी आशीर्वाद दिलता. 10 एकर जमीन होती, सप्त्याला कीर्तनला गेलो ना आशीर्वाद दिला. या वर्षी परत सप्त्याला गेलो. गेल्या वर्षी जसा पाया पडायला आलता तसा या वर्षी पाया पडायचा आला नाही. मी म्हणलं काय झालं, गेल्या वर्षी आशीर्वाद दिलता. म्हणला तुमच्या आशीर्वादानं 7 एकर गेलं म्हणला, आता 3च एकर राहिले म्हणला ना. आता जर आशीर्वाद घेतला तर घरासहित जातंय म्हणला. विठाला विठाला. आशीर्वाद असावा थोर संत महात्म्यांचा, साधू महात्म्यांचा असणारा आशीर्वाद असावा. चंद्र सूर्य लयाला जातील पण सप्ताह बंद पडणार नाही. आणि वर्णन केलेलं आहे महाराज, इतके भाग्यवान, इतके भाग्यवान, इतके भाग्यवान आपण की आपल्या गावामध्ये येऊन देवानं त्यांना भेट द्यावी. याच्यापेक्षा आणखी काय कौतुकाची गोष्ट आहे? याच्या पुढे बोलू? मतदान घेऊन गेल्याच्या नंतर तुमच्या भेटीला कुत्र सुद्धा येत नाही, पण त्रिभुवनाचा मालक स्वतः भेट देण्याकरता इथं येणे म्हणजे या भूमीची शक्ती काय असेल विचार करा. विठाला विठाला. अनेक वेळेला चाकरवाडीच्या माऊलींची सुद्धा या ठिकाणी आपल्या गावाला भेट झालेली आहे.
अनेक असणारी कीर्तनं, इथं असणारं वास्तव्य, म्हणजे या भूमीच्या बाबतीमध्ये बोलण्याचीच गरज नाही. मी तर सांगतो ना, पंढरपुराची भूमी पावन, आळंदीची भूमी पावन, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची भूमी देहू पावन, त्याच्या स्वरूपामध्ये असली पोखरीची भूमी सुद्धा पावन. विढाला विढाला. आणि या कृपेच्या आशीर्वादाच्या मार्फत असणारा हा चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आता या सप्ताहाच्या बाबतीमध्ये काय बोलावं महाराज, वर्णनच केलं आहे. अखंड म्हणजे ज्याच्यामध्ये खंड नाही. पुढं वर्णन केलं आहे हरिनाम. हरिनामाचा अर्थ असा होतो सुरुवातीला हरी आणि पुढं असणारं नाम. महाराज, कलियुगामध्ये सगळ्यात जास्त असणारं वाढ किंवा इतर भूमिकेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर सगळ्यात जर वाढ काय असेल तर गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि ते नाव सुद्धा कोणतं म्हणजे माहिती का? फक्त हरी 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 हा असणारा शिवाचा सुद्धा असणारा मंत्र आहे. हरी 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 हा मंत्र शिवाचा, आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. महाराज, आता अनेक हरीचा शब्दाचा अर्थ सांगतो. हरी उच्चारणी अनंत पापरासी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस केले, आणि तैसे नामे केले जपता हरी. वर्षभर केलेलं पाप धुवून जर कशामध्ये काढायचं असेल तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये. लोक म्हणतील बरं झालं, पहिलं सगळं धुवून गेलं, आता करण्याकरता मोकळे. तसं नाही, पण एक सांगतो, हे सगळं धुवून टाकल्याच्या नंतर पुन्हा मात्र त्या मार्गाला न जाणे. विडाला विडाला. आणि यज्ञाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणखी बोलतो. सगळ्यात मोठा असणारा यज्ञ जर कोणता असेल तर सगळ्यात मोठ्यातला यज्ञ जर म्हणायचा म्हटलं तर जिथं देवाचं नामस्मरण चालू आहे तिथं सगळ्यात मोठा असणारा हा यज्ञ आहे. नाम जप यज्ञ तो सगळ्यात असणारा मोठा आहे. त्याच्यापेक्षा मोठा यज्ञच कुठला नाही. कारण इथं असणार अखंडतेनं नाम जपाचा असणारी भूमिका चालू आहे. त्या यज्ञामध्ये जर सांगायचं म्हटलं, अफलाकांक्षी भीर यज्ञो विधी दृष्टो ये इज्जते, यष्टव्यमेवेति मनहस समाधाय सात्विक. सगळ्यात मोठा असणारा जर यज्ञ कोणता असेल तर ज्या यज्ञामध्ये आम्हाला कशाचीच प्राप्ती होऊ नये, फक्त पुण्याचीच प्राप्ती व्हावी, हा सगळ्यात मोठा असणारा यज्ञ आहे. विडाला विडाला. मग कुठं यज्ञ चालू आहे? हा गावात तर अनेक आहेत, पण यज्ञ नेमका कुठं चालू आहे? त्या यज्ञाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर लक्ष द्या. जगामध्ये सगळ्यात असणारा श्रेष्ठ देश कोणता असेल तर जगामध्ये सगळ्यात असणारा देश श्रेष्ठ जर कोणता असेल तर छाती ठोकून सांगा, भारत देश.
जगामध्ये पवित्र असणारा आणि श्रेष्ठ असणारा देश जर कोणता असेल तर छाती ठोकून सांगतो भारत देश. भारत देशामध्ये श्रेष्ठ असणारं राज्य जर कोणतं असेल तर महाराष्ट्र राज्य. आणि याच्या पुढे सांगतो, महाराष्ट्र राज्यामध्ये श्रेष्ठ असणारा जिल्हा जर कोणता असेल, बोला, बीडच हो. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा तालुका कोणता असेल, बोला ना, अंबाजोगाई. आणि अंबाजोगाई मध्ये श्रेष्ठ असणारं गाव कोणतं आहे, आणि हे मला वधून तुमच्याकडून घ्यायचं होतं. कशा करता सांगू? अरे जिथं नामस्मरण चालू असतं आणि जिथं ज्याचा जन्म झाला असतो ती माती त्याच्या करता श्रेष्ठच असते. विडाला विडाला. पत्रिका मी वाचली आणि त्या पत्रिकेवर असणारा सुंदर असणारा फोटो पाहिला. इतर साधू संतांचे तर फोटो आहेतच आहेत, पण एक मात्र फोटोचं मला विशेष असणारं कौतुकानं सांगावंसं वाटतं. त्यांची भूमिका सुद्धा जरी माणसासारखी जरी असेल तर आज त्यांचा दर्जा संतासारखाच आहे बरं का. त्याचं कारण एक सांगतो. आतापर्यंत अनेक नेते आले ना अनेक नेते निघून गेले, समाजाकरता बाजू घेण्याकरता कोणी नाही बरं का. इलेक्शन जर आलं तर तिकीट द्यायचं म्हटलं तर त्यांना आपली पत्नी समजते, त्यांना आपला बाप समजतो, त्यांना आपला भाऊ समजतो, त्यांना असणारी बहीण समजते, आपले नाते समजतात, सगळे लोक आपापले समजतात. तिकीट देण्याची वेळ आली तर आपल्याच लोकांना तिकीट देतात. माझ्या गरीबाच्या लेकराला आजपर्यंत त्यांनी कुणा तिकीट दिलं का? बोला. गरीबाचा एखादा जर माणूस गेला त्यांच्याकडे, त्यानं जर तिकीट मागितलं, साहेब निष्ठेनं तुमची सेवा केलेली आहे, तिकीट मला द्या, गरीबाच्या लेकराला कधी तिकीट दिलं? अजिबात नाही. ज्याला काडीची अक्कल नाही त्या लेकराला तिकीट देतात, त्याची लायकी सुद्धा नसताना. आमचे गरीबाचे लेकर त्याच्यापेक्षा हाय क्वालिटीनं शिकलेले आहेत, त्यांना कधी तिकीट दिलं नाही. आणि आज हे आरक्षण मागण्याची जी भूमिका आहे ना, हे कुठल्या पैशा करता किंवा कुठल्या गोष्टी करता नाही, केवळ गरीबाचे लेकर पुढे जावे. श्रीमंताचं काय होतं, पैसे देऊन पुढे निघून जातात. फक्त माझ्या गरीबाला कुठंतरी असणारी किंमत भेटावी म्हणून असणारा हा मोर्चा चालू आहे. आणि त्यांच्या स्वतःच्या लेकरा बाळा करता नाही, केवळ आपल्या समाजाच्या लेकरा बाळा करता आहे. मला ही साधी असणारी गोष्ट नाही. अन्नाचा त्याग, पाण्याचा त्याग. शरीराकडे जर पाहिलं तर महाराज 40-50 किलो वजन होईल. काय त्या शरीरामध्ये शिल्लक राहिलेलं आहे? काही नाही. आणि एकच मागणी, काही नाही, फक्त या गोरगरिबांच्या लेकराचं असणारं कल्याण व्हावं एवढीच असणारी मागणी आहे. आणि महाराज एक खास मागणीची गरज आहे बरं का. सगळ्या लोकांचं मत आहे की आरक्षण हे द्यावंच. का? गरीबाच्या लेकराला आज जर तुम्ही शिक्षण जर घ्यायचं म्हटलं, इथं आमचे भाऊ आहेत, भाऊला विचारा, ऍडमिशन घेण्याकरता कागद घेऊन तुम्हाला एक कॉलेज नाही 10 कॉलेज फिरावे लागतात. शिकून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही, ते कुठं सुद्धा असणारा नंबर लागत नाही. शाळेमध्ये जायचं म्हटलं तर ऍडमिशनला 50,000 रुपये, ट्युशन लावायचं म्हटलं तर लाख रुपये. गरीब तिथं दम धरू शकत नाही. गरीबाच्या लेकरला सगळे पेपर गुंडाळावे लागतात आणि घरी येऊन बसावं लागतं. आणि श्रीमंताचं लेकरू पुढे निघून जातं. कशा करता? तिथं केवळ पैसा चलतो म्हणून. म्हणून माझी एक विनंती आहे, सहकार्य इथून पाठीमागं तुम्ही अनेक जणाला केलं, त्यांनी आपापलं कल्याण करून घेतलं, अशाच माणसाला सहकार्य करा. विठाला विठाला. आणि नावात सुद्धा शक्ती आहे, त्याच्याशिवाय एवढी लौकिकपणा होत नाही. एवढं फास्ट गतीनं असणारं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची एवढं सोपं असणारी भूमिका नाही. नावच कसं आहे सांगतो, मनोज आणि जरांगे. नाव सुद्धा कसं आहे पहा, त्या नावाची व्याख्या सांगतो. मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नावाचंच एवढी पावर आहे महाराज. मनोजवम,
जितकी मनाची गती चलते तेवढ्या मनाच्याच गतीनं असणारी कीर्ती चालू आहे बरं का. आणि जसं प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सोबत हनुमंतराय होते आणि हनुमंतरायाच्या सोबत जशी वानर सेना होती तसे हे हनुमंतरायच आहेत. आणि नवे नवे याच्या पुढे सांगतो, हे सगळे जे पाठीमाग लोक आहेत ही म्हणजे वानर सेनाच आहे. विडाला विडाला. आणि याच्या पुढे बोलतो आणखी, धर्मवीर संभाजी महाराज आपल्या धर्माकरता जीभ कट केली, डोळे काढले, तलवारीने असणारे वार केले, पण धर्माच्या बाबतीमध्ये माग सरले नाहीत. मी तर एकच वाक्य बोलून जातो, धर्मवीर संभाजी महाराज गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये कुणीच आला नाही. देवालाच असं वाटलं असेल की धर्मवीर संभाजी महाराजांना परत अवताराला घालावं, म्हणून हा जर अवतार कुणाचा असेल तर मी एकच बोलून जातो, हा धर्मवीर संभाजी महाराजांचाच अवतार. केवळ असणाऱ्या समाजाकरता आणि गोरगरिबांच्या लेकरा करता असणारी ही बेजारी चालू आहे. विडाला विडाला. म्हणून आजचा दिवस आहे मागणीचा आणि मागणीच्या दिवशी मात्र मागणीच मागितली जाते. आता पहा, देवाला मागणी मागत असताना एकच मागणी मागू देवा. आता इथून पाठीमाग अनेक आम्ही असणारे मागणी मागितल्या, पण आता या गोरगरिबांच्या लेकरांचा उद्धार होण्याकरता आता त्या लोकांना मोठ्याला तर किव दया येत नाही, कमीत कमी त्यांना तरी बुद्धी दे आणि त्यांना बुद्धी देऊन आता तरी असणारं आरक्षण दे, हीच एक मागणी मागावी बरं का. आता याच्या पुढे आणखी एक सांगतो, आपली मागणी मात्र वेगवेगळ्या भूमिकेमधली आहे. काय मागतात आपली मागत असताना, ज्याचं लग्न झालं नाही त्याला सगळ्यात मोठी चिंता आहे आपलं होईल कधी, आणि ज्याचं झालं त्याला वाटतं कशाला केलं. बरोबर आहे. हा, आणि त्याला जर समजून सांगितलं कशाला करतो, चांगला आहे आनंदात राहा, ते म्हणतं काय दुःख आहे झाल्याशिवाय कळणार नाही, म्हणून त्याची धावपळ चालू आहे. माझी डायरी भरली बरं का. कुठं गरीबाची असली तर पहा, आता जो भीक मागतो तोच गरीब आहे ना, बरोबर आहे. पण एक सांगतो, साधू संताची मागणी आहे आणि आपली सुद्धा मागणी आहे. आपण लग्नाकरता बोलत असताना देवाला मागणी मागतो, देवा या वर्षी तरी होऊ दे, पुढल्या वर्षी तरी होऊ दे. आणि साधू संतांनी सुद्धा लग्नाच्या बाबतीमध्ये मागणी मागत असताना सुद्धा पत्नीच्या स्वरूपामध्ये सुद्धा मागणी मागितली. काशीचे असणारे संत कबीरदास महाराज त्यांनी सुद्धा देवाकडे मागणी मागितली पत्नी करता. कशी आहे भाषा त्यांची सांगतो, जोरू देना तो अच्छी देना. शब्द आहे का, समजताय का? जोरू देना तो अच्छी देना, सब संतन को प्यारी. कशी मागणी मागितली, जोरू म्हणजे पत्नी बर का, आणि सब संत नको प्यारी. सब संत नको म्हणजे हे सगळी संत मंडळी आहेत का नाही, या संत मंडळाला ती पत्नी मात्र आवडावी. तुम्ही म्हणाल कशी आवडावी? जर उदाहरणार्थ आपल्या घरी जर साधू संताला, माळकरी माणसाला जर घरी घेऊन गेलो आपण आणि त्या पत्नीनं जर व्यवस्थित बोलली, चहा पाणी जेवण वगैरे करून स्वयंपाक करून जर खाऊ घातला, तर ज्यांनी ज्यांनी अन्न सेवन केलेलं आहे त्यांना फार असणारा आनंद होतो बरं का. आणि जर जो घराकडे घेऊन जातो त्याचीच चहा पाण्याचं वांदा आहे, मग त्यानं न्यायचं कुठं, डायरेक्ट हॉटेल दाखवायचं त्यांना, दुसरा पर्याय नाही. मग महाराज, जोरो देना तो अच्छी देना, सब संतन को प्यारी. देवानं सांगितलं आणखी काही मागणी? हो. आता एक काम कर देवा, पत्नी दिली ना, आता मुलगा सुद्धा तसाच दे. लड़का देना तो ऐसा देना, जिकिर करेगा तेरी. पोरग सुद्धा मागितलं, पण कसलं पोरग मागितलं? मला जर मुलगाच झाला तर मुलगा झाल्याच्या नंतर रात्रंदिवस तुझी आठवण करावी, असंच पोरग मला दे. विडाला विडाला. आणि ही मागणी देवानं सुद्धा पूर्ण केली.
कबीरदास महाराजांना पत्नी सुद्धा तशीच मिळाली. वेळ आल्याच्या नंतर स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही, साधू संतांची सेवा करण्याकरता स्वतःचं शरीर विकण्याची वेळ आली तरी मागं सरली नाही. वा कमालाने सिर योग्य असणारं प्रमाण आहे महाराज. ते तर विषय चालू आहे एक आणि प्रमाण चालू आहे एक. एकदम सुंदर प्रमाण आहे. मुलगा सुद्धा दिला, पण मुलगा सुद्धा कसा दिला का मला माहिती. वेळ आल्याच्या नंतर वाण्याच्या दुकानामध्ये गेले. आपा तुमच्या नाही बरं का, वाण्याच्या दुकानामध्ये गेले. वाणी झोपलेला होता. चोरी करत असताना सगळं दुकान नाही चोरलं, 5 वारकऱ्याला जेवढं खाण्याकरता लागत होतं तेवढीच चोरी केली. घराच्या बाहेर जात असताना, दुकानाच्या बाहेर जात असताना चोरी केलेली आहे असं गुपचूप जाऊ नये म्हणून वाण्याला जाग केलं. ही साधी गोष्ट आहे. आणि बाहेर पडत असताना वेळ आल्याच्या नंतर वडील बाहेरून वडतात आणि वाणी आतमधून वडतो. शेवटी मुलानं सांगितलं, पप्पा उशीर करू नका, तिकडं वारकरी उपाशी मरतील, तलवार काढा आणि माझा शिरच्छेद करून टाका आणि शिरकमलच घेऊन जा. महाराज मुलगा मागत असताना असा मुलगा मागायचा, विठाला विठाला. आता मागणी मागत असताना एक एक जणाचं सांगतो. देवाकडे मागणी मागत असताना मृदंगाचार्याने मागणी एकच मागायची, देवा कुठेही कीर्तन असून आमंत्रण आल्याच्या नंतर पैसे नका देऊ जा, पण ह्या हातानं काय वाजवावं. मागणी मागत असताना देवाकडे ही मागणी मागायची. आणि जर मृदंगाचार्याने जर असा काचकुचपणा केला, पैशा करता मागं पुढे बघितलं, तुमचं सांगा नाही बरं का मी, हा तुम्ही आपल्यावर ओळख घेऊ नका, जर असं हे केलं तर पुढल्या जन्मामध्ये हा हा हे मग असं हे जे होतं का नाही असं लुळ असं हे हा ते पुढल्या जन्मामध्ये. महाराज मागणी मागत असताना ज्या हातामुळे भगवंताचा असणारा मृदंग वाजतो आणि एवढे लोक तल्लीन होतात, देवाकडे एकच मागणी मागायची, हे हात देवा शेवटच्या क्षणामध्ये आशाला आशे राहू दे, याच्याहून असणारा अर्धांग वायू किंवा असणारं वारं वगैरे जाऊ नये, ही देवाकडे मागणी मागायची. पेटी मास्तरानं कधीही सांगायचं मागणी मागत असताना, आपा हे सारखे असणारे बोट असे फिरावे, बरोबर आहे का नाही, एकूण असणार असं भात वडा उभं सारखं असणार, हा नाहीतर काय कुणाचे बोट कुठं कुठं फिरतील ते काही सांगता येत नाही बरं का. हा बोट इथंच फिरावे. पुढं सांगतो, गायनाचार्यानं एकच मागणी मागायची, शेवटच्या क्षणापर्यंत हा जो माझा कंठ आहे ना, सारखं देवा हा जो कंठ आहे, शक्ती जरी शरीरामध्ये नसली तर मात्र शक्ती देवा तू गाण्याकरता मला दे, कारण हे गाणं जो गायन करतो फक्त त्यालाच विचारा. 7:30च्या पंक्तीला जेवल्याला 11 वाजता हे सगळंच खाली होते. दररोजचा बाबा कसा येतो किती आरडायला लावतो हे काही सांगता येत नाही ना, बरोबर.
आणि इथून आतड्यापासून ओरडावं लागतं तरी देवाकडे मागणी मागायची, शेवटच्या क्षणापर्यंत माझा कंठ व्यवस्थित राहू दे. नाहीतर आपसूर भजन जर सुरू केलं तर कीर्तन मातीत गेलं. हा, टाळकरी मंडळीने सांगायचं, देवा शेवटच्या क्षणापर्यंत आमचे टाळ असे वाजू दे. कसे? घुळघुळा वाजती टाळ आणि झनझना नाद रसाळ, उदो झाला पाहली वेळ, उठा वाचे वदा गोपाळ गा. ऐकणाऱ्या मंडळीने सांगायचं, देवा तुझे कीर्तन असेच होत राहावे, आम्ही कीर्तनाला येऊन बसावं आणि बसल्या बसल्या आम्हाला झोप लागावी. पण कोणती झोप? ही झोप म्हणजे कीर्तन ऐकत ऐकत आम्ही घरधंदा सगळा विसरून जावा आणि कीर्तन ऐकत ऐकत असणाऱ्या अशा डुकल्या घेत घेत देवाचं नामस्मरण करत 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 अशी समाधी लागावी. झोप वेगळी आणि समाधी वेगळी. हे कीर्तन ऐकत असताना देवानं ही एक असणारी देवाकडे मागणी मागायची. आता दुसरे राहिलेले मंडळीने सांगायचं, देवाकडे एकच मागणी मागायची, देवा असे गावामध्ये कितीही सप्ते होऊ दे, अन्नदान करण्याकरता आम्ही माग सरणार नाही. कितीही वारकरी होऊ दे, आमची सप्त्यामध्ये पंगतच असावी. आम्हाला टाळ मृदंग येत नाही, पण आमच्या हातानं अन्नदान होत राहावं. जे मंडळी या सप्ताहामध्ये अन्नदान करतात त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि हे अन्नदान का करायचं याचं कारण सांगतो. काही दानाचं महत्व सांगितलेलं आहे. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सता शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. आता एक एक वाक्य ऐका बर का. भूमी दाने होसी भूमी पाळू. कुणाला एकरभर असेल, कुणाला 1.5 एकर असेल, कुणाला 2 एकर असेल. जर पुढल्या जन्मामध्ये तुम्हाला जर 100 एकरचा मालक व्हायचा असेल तर राम महाराजाला 1 गुंठा सुद्धा जमीन नाही. वाक्य ऐका. जर पुढल्या वर्षी 100 एकरचा तुम्हाला मालक म्हणजे जन्मामध्ये व्हायचा असेल तर 1 एकर 2 एकर उद्याच्याला आता काला झाल्याच्या नंतर माझ्या नावानं करून द्या. म्हणजे पुढल्या जन्मामध्ये तुम्हाला भरपूर जमीन मिळणार. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू. सोनं कमीत कमी ज्या तोळ्याचा भाव आज 55,000 रुपये आहे, कमीत कमी आमच्यासारखे महाराज आल्याच्या नंतर आम्ही येण्याच्या अगोदरच आंबा जोगावून बनवून आणून ठेवायची आणि कीर्तन सुटल्याच्या नंतर महाराजाला म्हणायचं, ही भेट आनंदात हातामध्ये घाला. जर अशी अंगठी आमच्यासारख्या महाराजाच्या हातामध्ये जर घातली तर पुढल्या जन्मामध्ये तुमचं शरीर सगळं गोरं पान. आणि जर काहीच दान नाही केलं तर माझ्याकडे बघा. मग आता हे जे अशी चेहरा होतो का नाही, असं शरीर जे होतं का नाही, पहिल्या जन्मामध्ये 1 ग्रॅम सुद्धा सोनं दान दिलं नाही. विठाला विठाला. चंदन दाने सता शीतळू. काही माणसं असतात काही जवळ नसतं, पण बघल तेव्हा महाराज एकदम शांत आणि शीतळ असणारा स्वभाव त्यांचा. असं जर शांत आणि शीतळ व्हायचं असेल तर एक काम करायचं, चंदन असणारं दान करून टाकायचं. चंदनाचं झाड असेल, तो गंध असेल असणारा दान करून टाकायचं. आता पुढं वर्णन केलेलं आहे. एवढे लोक कीर्तनाला आलात, खरं बोला बरं का, आता खोटं बोलू नका. सांगा, काला झाल्याच्या नंतर कुणाला मरू वाटतं का? बोला ना. काला झाल्याच्या नंतर कुणाला मरू वाटतं? कसे लोक पटकन बोलले. माऊली वर्णन करतात, आगा मरह शब्द न बोलती न सहाती आणि मेलिया तरी रडती. मरू कुणालाच वाटत नाही. आणि जर तुम्हाला मरू वाटत नसेल, जास्त दिवसापर्यंत जर जिवंत राहण्याची इच्छा असेल तर मग एक काम करा, आपल्या हातानं सारखं अन्नदान करत राहा. 100 वर्षाचं जरी आयुष्य असलं तर तुम्ही 125 वर्षे 150 वर्षापर्यंत जिवंत राहाल. विठाला विठाला. हे माझे
माझ्या पदरचं बोलत नाही, नामदेव महाराजांनी गाथ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. प्रमाण ऐका, मग तुमच्या लक्षात येईल. अन्नदाने दृढ आयुषी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी, सुपरिमळू उपचारा, सुपरिमळू उपचारा, अन्नदाने दृढ आयुषी, अन्नदाने दृढ आयुषी, ज्यांच्या ज्यांच्या हातानं अन्नदान झालेलं आहे ना, अहो करुणाच नाही, करुणाचा बाप सुद्धा येऊ द्या, अजिबात त्याला मरण येणार नाही. का? त्याच्या हातानं अन्नदान झालं ना. अन्नदाने दृढ आयुष्य, उदक दाने सदा सुखी. तुम्हाला जर सुखामध्ये राहायचं असेल ना, चिंताच करायची नसेल, तर सारखं पाणी दान करा. कोणतं पाणी दान माहिती? आता ही बिस्लरीच्या बाटल्या वगैरे आहेत का नाही, असं कीर्तन सुटल्याच्या नंतर अगोदरच बॉक्स आणून ठेवायचा. हा, आणि कीर्तन सुटल्याच्या नंतर मृदंगाचार्याला म्हणायचं घ्या पाणी, महाराजाला म्हणायचं घ्या पाणी, दुसरे माणसं असतील भजनी म्हणून घ्या पाणी. जर उदकदान केलं तर तो असणारा माणूस असणारा सुखी. आणि मंदिर दानी भुवन पालखी. मंदिराचं बांधकाम जर चालू असेल, स्वतःहून सांगायचं 2 क्विंटल लोखंड आपलं, 25 पोते सिमेंट आपलं, खडीची 1 ट्रक आपली, असं जर देवाला दान केलं तर जेवढे लोक आता फॉर्च्युनरनं फिरतात ना, आपल्या हायवेनं जाणारे लोक, यांनी पहिल्या जन्मामध्ये मंदिराला सहकार्य केलेलं आहे. आणि मंदिराला सहकार्य केल्यामुळं ते फॉर्च्युनरमध्ये एकटाच बाबा तेवढी मोठी गाडी घेऊन फिरतो. कशामुळे माहिती का? डिझेल 100 होऊ द्या नाही 150 रुपये लिटर होऊ द्या, त्याला काय घेणं देणं आहे? पैसाच एवढा असतो. पहिल्या जन्मामध्ये मंदिराला सहकार्य केलेलं असतं. आपलं मंदिराला सहकार्यच काही नसतं. तो म्हणतो गेल्या वर्षी सप्त्याचा हिशोब दिला नाही, आता मंदिराचं काम काढलं का? हा, मग आपल्या नशिबात काय माहिती? हे शासनानं जी एसटी फुकट केली का नाही आता, हा, जागाच नाही, पुढं सरका. आणि महाराज म्हाताऱ्या माणसाची तर चर्चा कुठेही चालू आहे आता. ह्यांनी सगळीच एसटी भरली, त्या बिचाऱ्याला घरी कुणी राहू दे ना. घरी राहिलं तर म्हणते त्यांनी कुठं बाहेर फिरा, एसटी कडे जावं तर कंडक्टर बी उभा करेना आणि ड्रायव्हर बी उभा करेना. काय हे फुकटचे आहेत यांना काय? हा महाराज, आपल्या नशिबात जे एसटी आहे ते पहिल्या जन्मामध्ये मंदिराला सहकार्यच नाही ना. आता पुढे आणखी बोलतो. वस्त्रदाने सुंदरपणा. फक्त वस्त्रदान करायचं. असा सप्ताह आल्याच्या नंतर टाईल टोपी वगैरे आलेल्या माणसाचं स्वागत समारंभ करणे, असा हार घालणे आणि वस्त्रदान करायचं. पुढल्या जन्मामध्ये नाक एकदम सरळ, कान असणारे एकदम ओके, डोळे असणारे ओके, गाला असणारे ओके. आता असे काही माणसं असतात महाराज, एकदा बघितलं की वाटतं कशाला जन्मात पाप केला असल्याचा चेहरा बघा भेटला. हा, आणि काही माणसं असे असतात महाराज, त्या चेहऱ्याकडे नुसतं बघावंच वाटतं. नजर के सामने, सारखं त्यांच्याकडे बघावंच वाटतं. काय असे चेहरे असतात महाराज. त्यांनी पहिल्या जन्मामध्ये वस्त्रदान केलेलं आहे, रेमंडचा कपडा घेऊ दान केलेला. आणि आपण जे असे कुरूप दिसतो का नाही, सगळं पॉलिस्टर दान केलं लग्नामध्ये, काहीच नाही महाराज, अजिबात नाही. वस्त्रदाने सुंदरपणा. आणि पुढला जर जन्म तुम्हाला जर माणसाचाच पाहिजे असेल तर तांबूल दानी मनुष्यपणा. कीर्तन झाल्याच्या नंतर गुटखा आणून द्यायचा, तंबाखू आणून द्यायची, घ्या पान, घ्या घासलेली सुपारी. पुढला जन्म जर तुम्हाला मनुष्याचाच पाहिजे असेल तर देवानं संतांनी सांगितलं तांबूल दाने मनुष्यपणा.
मग आता ते किती जरी वेगवेगळी भूमिका असेल तर महाराज हे देव त्या भगवंताला असणार अर्पण करत चला, पुढल्या जन्मामध्ये तुम्हाला 100% त्याची प्राप्ती आहे. विढाला विढाला. फक्त तुमच्याजवळ आता आजची रात्र शिल्लक आहे बरं का. आता लक्षात घ्या शब्द मी काय म्हणतो तो. उद्या सकाळी तर आपला काला, आणि काला झाल्याच्या नंतर हाला. ज्यांनी सप्ताहाला वर्गणी दिली नसेल त्यांनी आपापलं कल्याण करून घेण्याकरता वर्गणी देऊन टाका. काही लोक म्हणतील देऊ पुढल्या वर्षी. पुढल्या वर्षी वाचताल का नाही हेच आपल्याला माहिती आहे. काही लोक म्हणतील गावाला जीव घालायचे मला, गावाला, पण आता नाही पुन्हा. आणि कधी म्हणतात माहितीये का, असं बाजवर पडले का नाही, पाणी पाणी, हे बाबा कोणी भाकड आणून द्या र. तेव्हा बघा गेल्या लोकाला म्हणतंय मला असं वाटतंय की सप्त्यामधली काल्याचीच पंगत मी घ्यावी. मग ती बघाय आलेलं म्हणतं तुमची भाकर तुम्हाला खायला भेटली का. चांगलं वाक्य लक्षात ठेवा. आता जेवढं हातामध्ये आहे, आता बर का, जोपर्यंत हातामध्ये आहे तोच दान धर्म करा. एकदा हातातून कारभार निघून गेला की पुन्हा भाकरीला आपण मोताला आहेत. गावातले लोक म्हणतात तुमचंच खायचं बघा, आता व गावाचा विचार करू नका, आता तुम्हालाच खायला नाही, तुम्ही गावाला काय. आमच्या इथलं गावात असंच एक मरून गेलं, सगळं गाव त्याला थकलं. एवढी प्रॉपर्टी आहे, एक सप्त्यातली पंगत घ्या, करू पुढं करू. अर्धांग वायू झाला ना बाजवर पडलं. बाबूराव मला असं वाटतं शेवटची पंगत घ्यावीच. दादा म्हणले मरा आता, तुमची जण होत नाही, आता बसा. महाराज जोपर्यंत शरीर चांगलं आहे, हातामध्ये कारभार आहे, तोपर्यंतच असणारा आनंद घ्या, पुन्हा मात्र त्याचा उपयोग नाही. विडाला विडाला. आणि वर्गणी सुद्धा किती द्यायचं हे सुद्धा वाक्य चांगलं लक्षात ठेवा बरं का. सप्ताहाची माणसं येतात आणि म्हणतात तुमच्या घरामध्ये 10 माणसं आहेत, द्या 1000 रुपये द्या. त्या माणसाला आपण होऊन सांगायचं 1000 रुपयानं कुठे काही सप्ताह होत असता का. वाजवणार आहे 2 तासाकरता 1000 घेतोय. महाराज तर आळंद देऊन यायचे 10 15 हजार गेलेत. हे साऊंड सिस्टीम आणि हे अन्नदान आणि हे खर्च एवढ्यामध्ये कुठं 1000 मध्ये भागत असतो का. 11,000 लिहा माझे. हाय का कोणी असं म्हणणार. अजिबात नाही. गेल्या वर्षीचा हिशोब दिला नाही, त्याने एवढे आणले, त्याने एवढे आणले, त्याने काय करायचं तुला. तू आपलं पैसे देऊन मोकळा हो. महाराज हे जर असणारी जर दानाची भूमिका जर तुम्ही ठेवली तर कार्यक्रम मोठमोठे असणारे होते ना. आपलं त्याच्यामध्ये सहकार्य चांगल्या प्रकारचं होईल. देणाऱ्या माणसानं देवाकडे एकच मागणी मागायची, देवा आमच्या हातानं सारखं अन्नदान पैशाचं दान होत राहावं, एवढंच असणारा आमच्या असणारा जी भूमिका आहे याच्याकरताच आम्हाला जन्म दे. विठाला विठाला. म्हणून आजचं कीर्तन असणार आहे ते म्हणजे जागराचं कीर्तन आहे. आजच्या कीर्तनाला लोक काय म्हणतात, जागराचं कीर्तन. नियम असा आहे की आज कुठल्याच माणसानं झोपायचं नसतं. बरोबर आहे का. आता तुम्ही इकडल्या खालच्या परिसरात जर गेलात, आज रात्रभर कीर्तन असतात आणि सकाळीच काला असतो. खाली जर गेला तुम्ही अहमदपूर वगैरे साईडला जर गेलात ना, मुळवणच्या परिसरामध्ये रात्रभर कीर्तन झालं की कीर्तन झालं की कीर्तन बंदच नाही का. जागराचं एकदा कीर्तन रामकृष्ण हरी म्हटलं की सकाळी काला होऊन आरती होऊनच त्याची सांगता. महाराज मग आजचं जागराचं कीर्तन आहे. मी रात्रभर कीर्तन सांगतो, तुम्ही रात्रभर ऐकावं माझी विनंती आहे. नाही माझं जेवढं भांडवल आहे तेवढंच मी बी सांगणार बरं का. भांडवल संपल्यास मी तरी काय करणार. बरोबर आहे का नाही. ऐका, आजच्या दिवशी असणारी मागणीपर प्रसंगामधला असणारा अभंग असतो. जसा विषय असेल तशाच क्वालिटीचा असणारा अभंग असायला पाहिजे. अभंग आहे जनाबाई महाराजांचा. जनाबाई महाराजांचा अगोदर इतिहास सांगतो, थोडासा भाग सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की जनाबाई महाराज किती श्रेष्ठ आहेत. जनाबाई महाराजांचे इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये अनेक जन्म गेलेत. एक 2-3 तुम्हाला फक्त जन्म सांगतो. सत्ययुगामध्ये आणि कृतयुगामध्ये पहिला जर संत जनाबाई महाराजांचा जन्म कोणता असेल तर देव झाले नरसिंह, पहिला जन्म बर का. त्या नरसिंहाच्या सोबत संताच्या भूमिकेमध्ये त्या कालावधीमध्ये संत जर कोण असतील तर भक्त प्रल्हाद, त्या पहिल्या जन्मामध्ये.
दुसऱ्या जन्मामध्ये देव झाले प्रभू श्रीरामचंद्रजी आणि संत झाले अंगद. तिसऱ्या जन्मामध्ये द्वापार युगामध्ये देव झाले कृष्ण, संत झाले उद्धव आणि तिसऱ्या जन्मामध्ये ही जनाबाई महाराज झाली कुब्जा आणि दुसऱ्या जन्मामध्ये मंथरा. त्यांच्यासोबत असणारे अंगद संत. आणि कलियुगामध्ये जर वर्णन देवाचं करायचं म्हटलं तर देव पंढरपूरचे विठ्ठल, संत नामदेव महाराज आणि या जन्मामध्ये दासीच्या स्वरूपामध्ये संत श्रेष्ठ जनाबाई महाराज. विशाला विशाला काकड आरतीमध्ये जनाबाई महाराजांनी स्वतःचा सुंदर परिचय दिलेला आहे. चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, ओ चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे लावून उभी ती जनी, पाठी मागे डोळे लावून उभी ती जनी, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, त्या जनाबाई महाराजांचा सेपरेट असणारा एक गाथा आहे बरं का. काही वेळेला त्यांचा गाथा नामदेव महाराजांच्या 8व्या प्रकरणामध्ये सुद्धा तो घातलेला आहे, पण त्यांचा सेपरेट गाथा असणार आहे. त्या गाथ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे अभंग आहेत. त्यांचा एक सुंदर अभंग जर सांगायचा म्हटलं तर एका अभंगामध्ये त्यांनी देवाला शिव्या दिल्या. ही साधी गोष्ट आहे का? अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रांडकी झाली आणि जन्म सावित्री चुडाली आली. देवाला सुद्धा शिव्या दिल्या. याच्या पुढे आणखी सांगतो, अनेक भक्त आहेत देवाकडे भक्ती करता जातात, देवाची सेवा करतात, पण देव मात्र असा आहे देवानं येऊन जनाबाई महाराजांना कामामध्ये मदत करावी. याच्या पुढे आणखी सांगतो, देवानं टोपलं गौऱ्याचं घ्यावं आणि जनाबाई महाराजांना पायानं गौरी डावचावी. लक्षात घ्या, पायानं गौरी डावचायची आणि देवाला सांगायचं उचल वाळलेली आहे टोपल्यामध्ये टाक. ही साधी किंमत असेल. जात ओढायचा असेल तर एका साईडला जनाबाई महाराजांचा हात आणि एका साईडला देवाचा हात. इतका देव ओढायचा, इतका देव ओढायचा की ओढत असताना हाताला असणारा फोड आला. फोड फुटण्याची वेळ आली तरी देव भानावर नाही. जनाबाई महाराजांना सांगावं लागलं, हाती आला फोड, आता तरी मुसळ सोड. महाराज इतका तल्लीन होऊन देव असणारा काढण्याकरता मदत, जात ओढण्याकरता मदत. आणि त्या जनाबाई महाराजांचा असणारा हा 4 चरणाचा असणारा अभंग. आणि या अभंगामध्ये जनाबाई महाराज मागणी देवाकडे मागत असताना अशी मागणी मागतात की कलियुगामध्ये साधूला आणि संताला जन्म दे. साधू आणि संत, साधू आणि संत,
साधू आणि संत, साधू आणि संत, कलित जन्म द्यावा जी कली मागणे ते हेची देवा, मागणे ते हेची देवा, जन्म द्यावा जी कलीत मागणे ते हेची देवा, जन्म द्यावा जी कलीत, जन्म द्यावा जी कलीत, साधू आणि संत, जन्म द्यावा जी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आपा बस पिटीवर, पिटीवर बस, पिटीवर यायचं. आता शिक महाराज अभंगावर आले बरं का. आता इथून पुढे कीर्तनाला सुरुवात होणार आहे. लोक म्हणतील मग इतक्या वेळ कुठं होते महाराज? होते महाराज, थोडंसं साईडचं थोडं अगोदर सांगू लागले. आता अभंगावर आले तर आता व्यवस्थित कीर्तन ऐकायचं बरं का. एका एका शब्दाचा अर्थ सांगतो. पहिला शब्द अभंगामध्ये वापरलेला आहे साधू. आता साधू शब्दाची व्याख्या करत असताना किंवा साधूची मागणी मागत असताना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये संतांनी सुद्धा साधूच्या बाबतीमध्ये बोलण्याकरता सुरुवात केलेली आहे. साधू नेमका कसा ओळखायचा, त्या साधूचे लक्षणा करता एक सुंदर तुकोबारायांनी असणारा अभंग केलेला आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाना. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाना. महाराज, त्या साधू शब्दाचा विग्रह जर केला तर त्याच्यामध्येच काही दडलेलं आहे. पहा, पहिला शब्द आहे सहा आणि पुन्हा धू. शब्द कसा होतो पहा, सहा धू. ज्यानं सहा धुवून टाकले त्याचं नाव साधू. विठाला विठाला. आता हे मोकळं बोलणं तर झालं.
पण 6 धुवून टाकल्याबद्दल त्याला प्रमाण लागेल. इतर साधू संतांनी त्या 6 धुवून टाकल्याबद्दल तर प्रमाण दिलेलं आहे, पण थोडंसं न्यू रिलीज प्रमाण घेतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. जुनं तर भरपूर आहे, पण थोडंसं नवं. तुलसीदास महाराजांनी रामायणाचा असणारा ग्रंथ लिहिला आणि त्या रामायणामध्ये एक सुंदर दोहा टाकलेला आहे साधूच्या बाबतीमध्ये. षट विकार जीत अनघ कामा, षट विकार जीत अनघ कामा, अनघ कामा, षट विकार जीत अनघ, षट विकार जीत अनघ कामा, षट विकार जीत अनघ कामा. अचल किंचन सुची सुखधामा, अचल किंचन सुची सुखधामा, अचल किंचन सुची सुखधामा, षट विकार जीत अचल कामा, षट विकार जीत अचल कामा, षट विकार जीत अचल कामा, षट विकार जीत अचल कामा. भरपूर फिरतोय बरं का मी. वाजवण्याची जी पद्धत आहे का नाही, पेटी मास्तर काय करतात, आता बाबांनी तर सुंदर पेटी वाजवली, पण वाजवत असताना पेटी मास्तर काय करतात, जाग्यावर बसूनच वाजवतात बरं का, असे हालत नाही. पण इकडं काय वर्णन करावं, सारखं ही जी भूमिका आहे का, तुम्ही कुठेही फिरा, हे असं हलवून वगैरे वाजवण्याची पद्धत मला तर आपाकडच आहे बरं का. महाराज सुंदर असणारे पेटीचे असणारे बोल, त्या साधूचं लक्षण करत असताना तुलसीदास महाराजांनी वर्णन केलं आहे. षट विकार जीत अनघ अकामा आणि अचल अकिंचन सुची सुखधामा. षट विकार कोणते किंवा 6 विकार कोणते, एक एक विकार सांगतो. नंबर 1, पहिला असणारा काम, दुसरा असणारा क्रोध, तिसरा असणारा लोभ, चौथा असणारा मोह, 5वा असणारा मत्सर, आणि अशा स्वरूपामधले असणारे वेगवेगळे आणखी. तर हे 6 विकार ज्यांनी असणारे जिंकले, ज्यांनी 6 विकारावर मात केली, त्यांना म्हणायचं साधू. आता महाराज हे एक एक विकाराचं जर सांगायचं म्हटलं, एकापेक्षा एक विकार असणारा जबरदस्त आहे, वर्णन केलेलं आहे. सगळ्यात खतरनाक जर कोण असेल ना, सगळे एखाद्या वेळेस जिंकता येतील, पण शेवटचा जो टप्पा मोठा आहे का नाही, तो मात्र कुणाला जिंकता येत नाही. तिथं रती महारथी फेल होऊन गेले बरं का. पण त्या विकाराला सुद्धा जिंकण्याकरता साधूच. कोण कोण महाराज, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासे, हरी हरासी आबरू घेतो भय नाही त्यासी, अन क्रोधाजी फौजदार. हे एकापेक्षा एक वरचढ आहेत आणि ते जिंकणं एवढं सोपं नाही, एकापेक्षा एक खतरनाक. आता तुम्हाला सांगतो,
क्रोधाचं वर्णन करायचं म्हटलं तरी ते तरी तसंच. एकदा माणूस गप्प बसेल, दोनदा गप्प बसेल, तीनदा गप्प बसेल, पण चौथ्या वेळेस जर कोणी बोलला तर मग पायातला बूट काढत. बस झालं ना आता कवर. क्रोध सुद्धा जिंकता येत नाही. याच्या पुढे आणखी सांगतो, लोभ सुद्धा जिंकता येत नाही. आपला विषय सोडून द्या. सुदामा श्रीकृष्णाकडे गेला, काही दिवस राहिला आणि परत येत असताना मनामध्ये विकार आला. एवढ्या दिवसापर्यंत लोकाला सांगत होतो, गड्यानो राजा किरी झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला, पण तिथून येत असताना मला घालणारे कपडे सुद्धा असणारे काढून घेतले, माझे फाटके देऊन टाकले. म्हणजे सुदामानं एवढी भक्ती करून सुद्धा तो लोभ जिंकता आला नाही. नेमकं आपलं मांडायचं कुठं? मोह तसाच, मत्सर तसाच, दंभ तसाच, एकापेक्षा एक खतरनाक. आणि हे जिंकत असताना दुसरं तिसरं कुणाला जिंकता येत नाहीत. एकमेव जर कोण असेल जिंकण्याकरता तर षट विकार जीत अनघ अकामा. 6 विकार जिंकण्याकरता जे समर्थ आहेत तेच मात्र असणारे साधू आहेत. पुढे वर्णन केलं आहे. त्या साधूच्या जवळ पाप मात्र कसलंही नसतं. उलट तुका म्हणे जपे आणि वायू सुता जाती पापे. म्हणजे अशा साधू महात्म्याचं किंवा संताचं जप केल्याच्या नंतर आपल्या जवळचं पाप सुद्धा असणार निघून जातं. सुची सुखधामा. हे साधू महात्मे फिरत असताना एका ठिकाणी थांबत नाहीत. आजचा मुक्काम जर या गावामध्ये झाला तर उद्याचा मुक्काम दुसऱ्या गावात, दुसरा मुक्काम झाल्याच्या नंतर तिसरा मुक्काम तिसऱ्या गावामध्ये. एका गावामध्ये साधू मात्र थांबत नाही. पण प्रश्न असा निर्माण होतो, जनाबाई महाराजांनी मागणी मागत असताना साधूच्या बाबतीमध्येच का मागणी मागितली? त्याचं एक कारण आहे. ही मागणी मागत असताना त्रेतायुगामध्ये मागायला पाहिजे होती. ही मागणी मागत असताना द्वापार युगामध्ये मागायला पाहिजे होती. पण कलियुगामध्ये साधूचा जन्म व्हावा म्हणजे नेमकं का? त्याचं कारण एक आहे, साधूचे संगती तरणोपाय. साधूचे संगती ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती प्रमाण योग्य आहे. पण या हरिपाठातलं प्रमाण घेतल्याच्या नंतर काय होतंय, रती महारती सुद्धा बिचकतो बरं का. आणि कधी तुम्हाला सांगतो, या हरिपाठामध्ये एक असे काही अडचणीचे भाग आहेत का नाही. सारखंच प्रमाण, पण हरिपाठ कधी पुढे गेलेला वापस येतो आणि इकडला हरिपाठ पुढे निघून जातो. एक दोन तुम्हाला तुकडे सांगतो म्हणजे लक्षात येईल. पहिल्या ओळीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. त्याचं शेवटचं चरण असं आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी आणि अनंत जन्मोनी पुण्य होय. 3ऱ्या कडव्यामध्ये 7व्या क्रमांकाचा अभंग असाच आहे आणि त्याचं कडवं सुद्धा शेवटला असंच आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी आणि तेने वैकुंठ भुवनी. जर हरिपाठ सुरुवात झालेला असेल आणि 3रा अभंग चालू असेल आणि ह्या बाबानं जर तिकलं चरण इथं आणून जर आणलं तर 5 मिनिटातच हरिपाठ संपला. आणि जर इकडलं कडवं उचलून जर 3ऱ्या ओळीमध्ये नेऊन टाकलं
तर संपत आलेला हरिपाठ परत सुरुवात झाला. हे गुताडा काही साधा आहे का? आणि सगळ्यात जास्त हरिपाठामध्ये माणसं जर कुठं चुकत असतील, सगळ्या अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे इथं इथं गुचकी जास्त खातात. आणि लोक म्हणतात एवढं मी शिकलो, एवढं पाठांतर केलं, पण नेमकं ह्याच्या पुढला कोणता अभंग हेच लक्षात राहत नाही. अभंग 27 आहेत महाराज, एवढं पाठ करा पण हरिपाठच मिळ लागत नाही. महाराज याच्यामध्ये सुंदर प्रमाण दिलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात, आणि साधूचे संगती तरणोपाय. सगळ्याला जर तरायचं असेल तर कलियुगामध्ये तुम्हाला साधूची संगत करावी लागेल, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार नाही. का? कलियुगामध्ये सगळ्यात जर श्रेष्ठ कोण असेल तर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. आता पुढे आणखी सांगतो. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला, आणि साधूचा अंकिला ज्ञानदेवा गोडी, संगती सज्जनी, आणि हरी दिसे जनीवनी. अहो साधूची संगत केल्याच्या नंतर तुम्हाला देव ओळखायचा आहे ना. साधूची संगत केल्याच्या नंतर प्रत्येक वस्तूमध्ये तुम्हाला देव दिसेल. म्हणून जनाबाई महाराज वर्णन करतात, अशा साधूला कलियुगामध्ये जन्म दे. विडाला विडाला. आणि आपलं कीर्तन त्याला लागूनच आहे. यशवंत स्वामी महाराज म्हणजे साधूच महात्मा बर का. आणि साधू महात्म्यामुळं आज आपला असणारा उद्धाराची भूमिका आहे. आणि अशा महात्म्याला कलियुगामध्ये जर परत जन्म जर भेटला ना महाराज, तर त्यांच्या संगतीला जेवढे लोक लागलेले आहेत ते सगळ्या जणांचा असणारा उद्धार होऊन जातो. त्याचं कारण एक आहे, साधूची असणारी संगती फार अलौकिक आहे. आता शब्द कसा वापरला पहा. पहिला साधू, आणि साधू शब्द झाल्याच्या नंतर पुढे शब्द वापरलेला आहे आणि त्याच्या पुढे शब्द वापरलेला आहे संत. आता फरक याच्यामध्ये असा आहे, साधू वेगळे आणि संत वेगळे असं आहे का? कीर्तनाने ऐकले बरं का तुम्ही, पण हे चांगले शब्द लक्षात ठेवा. म्हणण्याकरता साधू वेगळा, म्हणण्याकरता संत वेगळे, पण असण्याकरता नाव दोन, पण असण्याकरता एकच. असं समजत नसेल तर पुढला दृष्टांत सांगतो. माझ्याकडे पहा, माझा डोळा आहे आणि डोळ्यामधलं बुबुळ आहे. डोळा आणि बुबुळ एक का दोन? बोला. अहो डोळा आणि बुबुळ एक का दोन? म्हणण्याकरता दोन, असण्याकरता एक. याच्या पुढे सांगतो, सगळेच सकाळी उठल्याच्या नंतर दात घासतात आणि तोंड धुण्याकरता सुरुवात करतात. सांगा, आपल्या मुखामध्ये दोन जिभा असतात. वाक्य लक्षात ठेवा बरं का. आपल्या मुखामध्ये दोन जिभा असतात, एक जीभ आणि दुसरी, बरोबर, एक जीभ आणि दुसरी पडजीभ. मग इतक्या दिवसांमध्ये दोन बोट घालून तोंड धुता, सांगा दुसरी कधी बोटाला लागली का? कधीतरी. अहो ती तशीच गोष्ट आहे. म्हणण्याकरता पडजीभ आणि जीभ, असण्याकरता मात्र एकच. विठाला विठाला. नामदेव महाराजांनी त्या साधूची संगत केल्याच्या नंतर आणि संताची संगत केल्याच्या नंतर, कोणी जरी संगत जर केली ना, उगाच थोडीशी संगत असावी, त्याच्यामुळे जीवनाचा कायापालट होऊन जातो. अर्धक्षण घडता संताची संगती, आणि तेने होये शांती महत पापा. आता पहा,
त्या संताची संगत अर्धा क्षण सांगितलेली आहे. आणि नामदेव महाराजांनी तर वर्णन केलं आहे, संताचा तो संग नव्हे भल तैसा अन पालटावी दशा तात्कालिक. चंदनाच्या संगे पालटती झाडे आणि दुर्बळ लाकडे देवमाया. क्या बात है महाराज. चंदनाच्या संग कुठलंही लाकूड असू द्या, कुठलंही झाड असू द्या, त्यानं जर चंदनाची संगत केली, चंदनाच्या शेजारी जर थांबलेला असेल ना, बोरीचा असू द्या, बेसरमाचा असू द्या, काटेरी असू द्या, नाही कुठलंही असू द्या, चंदनाचा सुगंध त्याच्या जवळ गेला की त्याचा सुद्धा असणारा कायापालट होऊन जातो. म्हणून कधी सांगतो, संगत संतन की करले जीवन का हित कुछ करले, उत्तम नरदेह पाया प्राणी उसका सार्थक कुछ करले. विढाला विढाला. मग मधी जो शब्द वापरलेला आहे आणि हा का वापरलेला असेल, त्याचे एक कारण आहे बरं का. साधू मध्ये आणि संतामध्ये थोडासा फरक आहे. कसा फरक आहे सांगतो. साधू महात्मा असा असतो, आपल्याकडे कोणी येऊ नाही येऊ, एखाद्या माणसाचा उद्धार करायचा म्हटलं तर साधू काय करतो, गावोगाव फिरतो आणि गावोगाव फिरून अनेक लोकांचा उद्धार करतो. पण संत मात्र तसे करत नाही बरं का. संत कसे असतात माहिती का. संत तोची जाना शांत ज्याचे मन अन आणूचे प्रमाण दुजे नाही. संत कसे असतात, एकदम शांत, एकदम शीतळ. संताची भूमिका अशी आहे, संत जाग्यावरच थांबतात, फिरत नाहीत. पण जर त्यांना कोणी शरण आला तर शरण आल्याच्या नंतरच माल देतात, शरण नाही आल्याच्या नंतर माल देत नाहीत. पण साधू तसे नाहीत. साधू माणूस समोरचा कसाही असो त्याला माल घ्याच म्हणतात. म्हणून तर इथं वर्णन केलेलं आहे ना, घातला दुकान घातला दुकान देती आली आशी दान देती आली दोन्ही मधला फरक एवढाच आहे, संतांनी दुकान घातलेलं आहे आणि दुकानदाराचं एक ब्रीद आहे. ज्यानं ज्यानं दुकान घातलं तो वाटीत फिरत नसतो, दुकान घालून जाग्यावरच बसतो. जो गिराईक येईल, जो माल मागेल तोच दुकानदार त्याला देतो. पण साधू तसा करत नाही, गावोगाव फिरून माल देऊन टाकतो. आणि संत काय करतात, जाग्यावर बसून ज्याला जो माल लागतो तोच माल देतात. सांगू तुम्हाला, कंसानं नारदजीकडे माल मागितला, माझ्या प्राणाची ज्योत कृष्णाच्याच मुखामध्ये गेली पाहिजे, काय करावं लागेल. संतानं दुकानाला गिराईक आल्याच्या नंतर सांगितलं, एकच काम करावं लागेल, त्याच्या विरोधातच तुला जावं लागेल आणि त्याच्याच हातानं मारावं लागेल. गिराईक आल्याच्या नंतर तसाच माल दिला. रावण नारदजीला शरण गेला आणि सांगितलं, मला सायुज्य नावाची मुक्ती पाहिजे, नेमकं काय करावं लागेल. दुकानाला गिराईक आलं होतं, नारदजीनं स्वतःहून सांगितलं, देवाचीच पत्नी पळवावी लागेल. अनेक लोक सांगायला जरी आले तर परत न देणे आणि देवाच्याच हातानं मरणे, मग मात्र तुला सायुज्य नावाची मुक्ती मिळेल. याला म्हणायचं जसं गिराईक तसा असणारा माल. संत घरी बसून असणारी विक्री करतात. विठाला विठाला.
वर्णन केलं आहे. देवा माग नेते हेची देवा अन कृपा करी हो केशवा. वेळ झाल्यामुळे पुढे चालवलंय बरं का. हा, आता केशवा शब्द का वापरला त्याचं कारण एक आहे. मथुरेला जात असताना केशी नावाचा असणारा जो घोडा आहे तो आला, देवाला गिळण्याचा प्रयत्न केला. देवानं त्याच्या मुखामध्ये हात टाकला, केशी नावाच्या दैत्याचा वध केला, म्हणून देवाला तिथं नाव प्राप्त झालं केशव. म्हणून माग नेते हेची देवा अन कृपा करी हो केशवा. पुढं वर्णन केलं आहे. देव म्हणतो संताच्या बाबतीत का असणारी मागणी, तर संत दयाळ संत दयाळ परमा. संत दयाळ परमा. संत दयाळ परमा. दया साक्षी नारा. दया साक्षी माग नेते हेची देवा. माग नेते हेची देवा. संत किती दयाळ आहेत त्याचं वर्णन जर सांगायचं म्हटलं तर तुकोबाराय इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्नान करत होते आणि स्नान करत असताना अचानकपणे पाण्यामध्ये बुडणारा विंचू त्यांनी पाहिला आणि पाण्यामध्ये बुडणारा विंचू पाहिल्याबरोबर त्यांना दया आली. माझं स्नान चालू आहे ना, हा बिचारा आता बुडून मरणार. काय केलं महाराजांनी, बुडणाऱ्या विंचवाला खालून असा हात दिला आणि त्याला तळ हातावर असणार असं घेतलं आणि पाण्याच्या बाहेर येऊ लागले घेऊन त्याला. त्याच वेळेला विंचवानं निर्णय घेतला, अनेक लोक माझ्या जवळ सुद्धा येत नाहीत आणि मला भिवून लांब जातात, माझ्या जवळ कुणी येत नाही, लोक भेटतात मला, पण मला असं वाटतं महाराजांना माझा परिचयच नाही काही की. म्हणून त्यानं काय केलं, परिचय करून दाखवण्याकरता असा जो नांगा होता ना असा ठणकून मारला. नांगा मारल्याबरोबर तर नामदेव महाराज वर्णन करतात, विंचू म्हणतसे उदार मी दाता. विंचू काय म्हणतो माहिती का, संतासारखाच विंचवाचा स्वभाव आहे. जो जो दर्शनाला जाईल उदार अंतकरणाला बिचारा देऊन टाकतो. काय दणका. विंचू म्हणतसे उदार मी दाता अन उचित ही देता न लगे वेळ. त्यांना असणारा दणका दिला, महाराजांना असणाऱ्या हाताला मुंग्या आल्या आणि महाराजांनी परत त्याला पाण्यामध्ये टाकलं, परत बुडू लागला. परत महाराजांनी तळ हाताचा असणारा हात केला, त्याला परत बाहेर काढण्याचा, परत त्यानं दणका मारला. असा 2-4 वेळेला भाग झाला. शेवटी विंचवाला महाराजांनी बोलण्याकरता सुरुवात केली, बाबा तू तर साधारण जीव आहेस, तुझा स्वभाव तू अजिबात सोडत नाहीस, कोणता, डंख मारण्याचा. तसा माझा संताचा एक स्वभाव आहे, बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. अरे जन बुडू लागलं तर मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, तू सुद्धा असणारा त्या जनाच्या मधलाच एक आहेस बाबा, तुझ्यामध्ये सुद्धा देवच आहे. म्हणून त्याला परत परत वाचवण्याचा प्रयत्न केला. विंचवाला सुद्धा वाचवण्याची किंमत, सापाला सुद्धा वाचवण्याची किंमत, कुत्रा असेल, लांडगा असेल, कुणी असो, त्यांच्या नजरेला ते सगळे सारखेच आहेत. म्हणून जनाबाई महाराज वर्णन करेल,
धनी म्हणे